हाय मित्रांनो, मी कोकणी निज भाटकर तर आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो। चला मित्रांनो, आता देवळात आपले कार्यक्रम आहे तो चालू आहे, तिकडे भेटूया आपण देवळामध्ये जाताना दाखवून काय काय आणि काय कार्यक्रम ते पण दाखवून। चला भेटूया। चला मित्रांनो, आता पोहोचू देवळाच्या इथे। ही ब्राह्मणनाळी आपल्या मंदारदाचं घर आहे की नाही। नाना फडणवीस यांचं स्मारक। आलो आपल्या देवळाच्या इथे कार्यक्रम आहे ते बघूया, जाऊया। मारायचं ना, आणलं जरा काहीतरी मारायला। मित्रांनो, विजयादशमी उत्सव चालू आहे इथे देवळामध्ये। महिला संघ तर थोडे दिसते, लहान मुलं आहेत। यांची मस्ती बघा, हे डोळे बघा। हा जो कार्यक्रम आहे आजचा तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, मंडणगड तालुका। तुम्हाला दाखवतो विजयादशमी उत्सव। महिला वर्ग पण आहे हे बघा, हे स्वयंसेवकचे सगळे अधिकारी वगैरे। आपला काका, छोटा बंधू। उपस्थिती बघा मित्रांनो, आमच्या माननीय आपले स्वप्नील दरीपकर, बाळूदादा, बंटी जोखमी, अमोल भैया पण आहे ते। नाव नोंदणी करतायत तो त्याची। संघ दक्ष रमक 3 अग्रेसर येतील, मालांमधून 1 आणि उर्वरित 2 अग्रेसर। एक नागरिकांचा घ्या। रमक संघ संपत। स्वप्नील, एक 2 लाईन काय
संघ दक्ष संघ सम्यक अग्रेसर अर्ध उत्तर आक्रमक संघ दक्ष स्वागत प्रणाम 1 2 3 आक्रमक यानंतर प्रमुख अतिथी प्रमुख वक्ते कार्यवाहक शस्त्रपूजन करतील. भगवान परशुरामाला संघ आक्रमक संघ दक्ष ध्वज प्रणाम 1 2 3 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन हिन्दुराष्ट्राङ्गभूता प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वा नमामो वयम् इमे सादरं त्वा नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम् त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम् शुभामाशु सन्देहितपूर्तये स्वामासि सन्देहितपूर्तये अजेयाञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम् सुशीलम् नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतं नः सुगङ्कारये स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् समुत्कर्ष निःश्रेय सत्सैकमुग्रम् समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा उदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् तदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् विजयत्री च नः संहता कार्यशक्तिर् विजयत्री जनः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं मे तु मे तत्स्वराष्ट्रम् परं वैभवं मे तु मे तत्स्व
समर्था भवत्वा शिशाते वृषं समर्था भवत्वा शिशाते वृषं। भारत माता की जय। भारत माता की जय। ध्वज प्रणाम। 1 2 3 उपविशम। यानंतर सर्व रोहन करकरे हे सांघिक गीत सादर करतील। आपल्याला सर्वांना त्यांच्या पाठोपाठ सांघिक गीत म्हणायचं आहे। त्यानंतर स्वागत उपस्थित वक्ते प्रभुपती यांचं स्वागत सुजयजी भगत करतील। त्यानंतर वास्तविक परिचय श्री हेमंतजी भागवत करतील। अतिथी मनोगत अपनादे क्रमांक यांचं 5 मिनिटे मनोगत होईल। श्रद्धामय विश्वास बढ़ाकर सामाजिक सद्भाव जगाए अपने प्रेम परिश्रम के बल भारत में नव सूर्य उगाए जाग रहा है जनगण मन निश्चित होगा परिवर्तन स्वाभिमान भर भाव स्वदेशी स्वत्वबोध काले आधार परहित ध्यान परस्पर पूरक जनजीवन का शिष्टाचार विश्व मंच पर भारत माँ के यश की हो अनुगुंज सघन निश्चित होगा परिवर्तन जाग रहा है जनगण मन निश्चित होगा परिवर्तन आपण आज जे जमलेलो आहोत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवारी उपखंड विजयादशमी उत्सव 2025 हा साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत, अतिथी लाभलेले आहेत आणि आपले तालुका प्राचार्य असे आणि जे जमलेले उपस्थित नागरिक, माता भगिनी, बाल आणि सगळे आपले नागरिक गावातील किंवा बाहेरून आलेले सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो। हे संघाच्या विजयादशमी उत्सवासाठी जमलेलो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही आपण आता ज्या शाखेच्या संघस्थानावर आहोत, श्री दुर्गादेवी मंदिर शाखा वेळास 2 वर्षापूर्वी विजयादशमीच्याच निमित्ताने आम्ही इथे साप्ताहिक मिलन सुरू केलं की दर मंगळवारी आपण एकत्र येऊया आणि काहीतरी समाजासाठी चर्चा करूया, काहीतरी कार्यक्रम करूया। 1 वर्ष साप्ताहिक मिलन झाल्यावर 1 वर्षांनी विजयादशमीच्या दिवसापासून आम्ही ती दैनंदिन अनिलेखी सुना मी काही बघता नाही हे मी आधीच सांगते, पण असं आता मला जाणवून गेलं की जाग रहा है तन मन धन निश्चित होगा परिवर्तन। हे तन मन धन जागृत झालेलं आहे आणि बदलही 50% झालेला आहे। आज विजयादशमीचा कार्यक्रम आज आपण घेतोय। संघाला 100 वर्ष पूर्वी झाली, संघ 100 वर्षाचा झाला आणि आपल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी तो प्रयत्न करतो। असा एक कार्यकर्ता मी बघितला म्हणजे असे अनेक कार्यकर्ते मी बघितले, पण त्यातला थरोली म्हणजे पहिल्या दिवसाचे 24 तास असा मी एक कार्यकर्ता बघितला, त्याच्याविषयी बोलते। कोणतेही राष्ट्र शक्तीच्या अधिष्ठानावरच जिवंत राहते। राष्ट्राचा पराक्रम जिवंत राहिला नाही तर धर्म आणि संस्कृतीचाही नाश अटळ असतो। त्यामुळे राष्ट्रीय शक्तीचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे। आपण या देशात जन्म घेतला याचा केवळ अभिमान बाळगून चालणार नाही, तर त्यानुसार कर्तव्य करणेही आवश्यक आहे। राष्ट्राचा उत्कर्ष केवळ काही महापुरुषांच्या महान पराक्रमाने होत नाही,
तर तो सामान्य लोकांच्या संघटित प्रयत्नांमुळे होतो, त्यांच्या सामूहिक आचरणाने होतो. ही गोष्ट सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. ध्येय आपुले विकसित जीवन, राष्ट्रासाठी भावे अर्पण. शाखा साधन तंत्र अलौकिक, संस्कारांनी घडते तनवन. हीन मृत्तिका मातृचरण रज, इथेच घडले आपुले पूर्वज. रमती क्रीडती सदैव येथे, देवकी नंदन प्रभु रघुनंदन. राष्ट्रासाठी भावे अर्पण. संघ भावना समता ममता, हृदये मिळती पाऊल. परमपवित्र भगवध्वज, सन्माननीय प्रमुख पाहुण्या, आदरणीय मावशी म्हणून लहानपणीपासून ज्याच्या घरात जातो मावशी म्हणतो. माझे तालुका कार्यवाह, उपस्थित स्वयंसेवक, उपस्थित सरकारी यंत्रामध्ये काम करणारे स्वयंसेवक, आदरणीय पोलीस पाटील प्रफुल्लजी आणि बंधू भगिनी. मावशींचं बोलणं असेल, वैयक्तिक गीत असेल, सांघिक गीत असेल, तिन्ही गोष्टींनी माझं काम संपूर्ण केलेलं खरं तर. पण कार्यक्रमातला एक त्याला म्हणतो आपण तांत्रिकतेचा भाग असेल, एक कुळाचार असेल, एक परंपराचार असेल, असा भाग म्हणून या प्रत्येक पुढची 30-35 मिनिटं बोलणार आहे. एक काळ असा होता की पृथ्वीच्या तलावर फक्त सनातन वैदिक हिंदू होते, बाकी कोणीही नव्हतं. साधारण 1400-1450-1500 वर्षापूर्वी अफगाणिस्तानमधले एक धर्म नावाची एक गोष्ट जगात पसरायला लागली, शस्त्रांच्या आधाराने पसरली. त्याच्या आधी काही वर्ष 2000 इसवी सन म्हणतो आपण, तो येशू ख्रिस्तांचा काळ करतो, तेव्हा ख्रिश्चन नावाची काही धर्म नावाची कल्पना पृथ्वीच्या पाठीवर तलवारच्या जोरात जगाच्या नकाशावरती पसरली. मग आपण जर रामायण महाभारत 7000 वर्षापूर्वी 8000 वर्षापूर्वी या सगळ्या कालगणनेप्रमाणे म्हणतो, तर त्यावेळी होतं पण पृथ्वीच्या पाठीवर. युद्ध किंवा हिंदू मुस्लिम झालं नाही, युद्ध किंवा हिंदू ख्रिश्चन झालं नाही, युद्ध किंवा हिंदू विरुद्ध यहुदी झालं नाही. युद्ध झालं कोणाचं? राम आणि रावणाचं युद्ध झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं. म्हणजे ज्या पृथ्वीच्या पाठीवरच्या प्रमुख जमाती म्हणून ताकदवान ज्या 2 माणसांचे गट होते ते आपलेच होते, सनातनांमधलेच होते, वैदिकांपैकीच होते, आर्यांपैकीच होते, आपलेच पूर्वज होते. म्हणजे पृथ्वीवर आपण एक कलमी, एक अखंडित साम्राज्य आपलं होतं, सनातनांचं होतं, वैदिकांचं होतं, हिंदूंचं होतं, आर्यांचं होतं, म्हणजे आपल्या पूर्वजांचं होतं. या सगळ्याला आपण एकत्रित हिंदू नावाचा शब्द वापरतो. मग असं असताना सुद्धा अशी स्थिती का आली की 700 कोटी जगाची लोकसंख्या, त्यात आपण फक्त 110 कोटी आहोत. रामराव युद्ध झालं तर फक्त आपणच होतो, महाभारत झाला त्यावेळी फक्त आपणच होतो. पुढचा असा कोणती घटना घडली, अशी कोणती गोष्ट झाली ज्याच्यामुळे आपण आपल्या देशामध्ये सुद्धा संख्येने घडतोय. 140 कोटी पैकी 100 लाख लोक कसे काय झालो आपण? 140 कोटी आपण भारतामध्ये का नाही? आपण ब्रह्मदेश, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, चीन इथपासून त्यावेळी अफगाणिस्तान पर्यंत आपलं साम्राज्य होतं, आपला इतिहास होता, भूगोल होता असं म्हणतो. त्याला अखंड भारत शब्द वापरतो. हा अखंड भारत खंडित का झाला याची कारणमीमांसा इतिहास यानंतर विकिरण अशी सूचना दिली जाईल. विकिरण झाल्यानंतर आपण उपस्थितांमधून बालांचं 1 आणि उपस्थितांमधून उर्वरित 2 असे एकूण 3 मंडळ करून मंडळांमध्ये आपण 10 मिनिटं बसणार आहोत. आपल्याला बसण्यासाठी अल्पोपहार दिला जाईल. मंडळ करण्यासाठी आपले सुजयजी भगत, रोहन करतरे आणि प्रणवजी काळे ही स्वयंसेवक सहकार्य करतील. संघ विकिरण.
आता अल्पोपहारचा कार्यक्रम आहे, ते घरी आणि नंतर मग जाऊया, दाखवतो तुम्हाला. ए बसा खाली, इकडे पाठी हो, थांब. जी रचना आहे त्याच्यामध्ये लॉट 4ला किती मारले 4 मारले. आता काही असं काही हे नाही बाबा गायब आपण गप्पा मारायचं. प्रश्न विचारतो, मी लहानपणी शाखेत गेलो असं कोणी आहे का आपल्याला? एक रवी आणखी कोणी लहानपणी कुठलं गाव आपण कुठल्या कुठल्या गावात आलो येण्याचं इथे येण्यामागे कारणच असं की महिलांनी एकत्र येऊन, मुलींनी एकत्र येऊन आपले जे काही प्रॉब्लेम असतील, आपले जे सुखदुःख जे काय असतील ती सगळी इथे येऊन शेअर करायची एकमेकांबरोबर, जेणेकरून त्याच्यातनं मार्ग काढून आपल्याला आपला समान असं बघायला गेलं तर स्त्री जी आहे घराला बांधली आपण जर जास्त प्रमाणात समाज उभारण्याचा आपला जर हातभार जास्त लावला तर ऑब्व्हियसली समाज समिती चालू करायची आता कसं हा उत्सव झाला की इथे काही गरबे घालून लोक काही गरबे घालून आले किंवा ते सगळं दर्शक आहे असं काही दाखवलं. पुढचा जे कार्यक्रम आहे ते आपल्याला गावागावात नोव्हेंबरमध्ये येणारा जो कार्यक्रम आहे तो आहे व्यापक गृहसंपर्क. प्रत्येक घरात जाऊन आपल्याला या व्यापक गृहसंपर्कामध्ये प्रत्येक हिंदू घरी आपण काही जाऊन एक पत्र द्यायचं आहे, माहिती सांगायची. आम्ही तर आज सांगतो बाबा काय माहिती तुम्ही घेऊ शकता बरोबर, तुम्हाला मदत करायची सांगाल की बाबा माझी पंढरी गावामध्ये माझी व्यवहारी गावामध्ये एक 4 वाड्या असं आपण सहकार्य करू शकाल का? एक 20-25 दिवसाचा अभ्यास संपूर्ण गावात आपल्या सगळ्या हिंदू घरी संपर्क करायचा. तर आपल्या घरी सिंधूला मदत करू शकतात, आम्ही बरोबर येऊ शकतो. त्याच्या आधी जेव्हा निसर्ग वातावरण तेव्हाही आपण बरोबर काय विचार करायचा, तेव्हा जसे आपण प्रत्येकाच्या घरी गेलो होतो अडचणी विचारायला, त्याच्यानंतर गेलो राम मंदिराची उभारणी होते हे सांगायला, त्याच्यानंतर गेलो राम मंदिराचं उद्घाटनाचं आमंत्रण करायला, हे कसं आपण गेलो होतो. शताब्दीच्या निमित्ताने संघाचे सगळे तत्त्वज्ञान चिंतन हिंदू समाजाचे चिंतन आहे, असं हिंदू समाजाने स्वीकारलेलं आहे. त्याचं क्रियान्वयन, त्याचं प्रसारण, त्याचं अभिभावन आणि त्याचं दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्तता ही समाजाने प्रस्थापित करण्याकरता संघ गावागावात जातो. संघाला स्वतःचं नाव समाजामध्ये मोठं करण्याची इच्छा अजिबात नाही. किंबहुना संघा विसर्जित करावा लागेल चालणार आहे, पण संघाची कार्यपद्धती, सरकारचा विचार, संघाची आचारपद्धती हिंदू समाजाची आचारपद्धती व्हावी, संघ आणि समाज एक व्हावेत एवढ्याकरता कार्यकर्ते पुढचे 8 महिने 10 महिने वर्ष काम करणार आहेत. ठीक, धन्यवाद.